विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण उपयोगितेची वैशिष्ट्ये पाहिली होती. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं उपयोगिता ही सापेक्ष संकल्पना असते, त्यानंतर ती व्यक्तिनिष्ठ संकल्पना असते, नैतिकदृष्ट्या उपयोगिता तटस्थ असते. उपयोगिता व उपयुक्तता या दोन्ही भिन्न संकल्पना आहेत. तसंच उपयोगिता व आनंद याही भिन्न संकल्पना आहेत. उपयोगिता व समाधान या देखील भिन्न संकल्पना आहेत. तसेच उपयोगितेचं केवळ तात्विक मापन शक्य असतं, कारण ती एक मानसशास्त्रीय संकल्पना असते. उपयोगिता बहुपर्यायी असते आणि उपयोगिता ही गरजेच्या निकडीवर अवलंबून असते. आणि सगळ्यात शेवटचा तो म्हणजे मागणीचा आधार म्हणजे उपयोगिता. अशा प्रकारे उपयोगितेची काही वैशिष्ट्ये आपण मागच्या तासाला बघितलेली होती. आज आपल्याला उपयोगितेचे प्रकार बघायचे आहेत. उपयोगितेचे एकूण 6 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार रूप किंवा आकार उपयोगिता, त्यानंतर स्वामित्व उपयोगिता, त्यानंतर काल उपयोगिता, त्यानंतर स्थल उपयोगिता, सेवा उपयोगिता आणि ज्ञान उपयोगिता असे प्रमुख प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार बघूया, तो म्हणजे रूप किंवा आकार उपयोगिता. रूप किंवा आकार उपयोगिता याचा अर्थ वस्तूच्या मूळ स्वरूपामध्ये, मूळ आकारामध्ये बदल केल्यानंतर त्या वस्तूची उपयोगिता जर वाढत असेल तर त्याला रूप किंवा आकार उपयोगिता म्हणतात. तुम्हाला बघा, आपल्या अवतीभोवती बऱ्याच ठिकाणी दगडं पडलेली दिसतात. या दगडांची आपल्याला फारशी उपयोगिता वाटत नाही, पण त्याच दगडांपासून मूर्ती बनवल्या जातात किंवा काही दगडांपासून घरामध्ये उकळ किंवा जातं अशी काही वस्तू बनवून जातात, तेव्हा त्याच दगडाची उपयोगिता आपल्याला अधिक वाटायला लागते. तुम्हाला समोर तुमच्या स्क्रीनवर चित्रामध्ये दिसतंय की एका चित्रामध्ये दगड दिसत आहेत. त्याची उपयोगिता आपल्याला फारशी वाटत नाही, पण त्याच दगडापासून जेव्हा मूर्ती बनवल्या जातात तेव्हा ते पूजनीय असतात. जर तोच दगड पूजनीय बनतो, त्याची उपयोगिता आपल्याला अधिक वाटायला लागते. तसंच आपल्या अवतीभोवती सर्वत्र माती दिसते आपल्याला, आणि या मातीची उपयोगिता आपल्याला फारशी वाटत नाही, पण कुंभार हीच माती घेऊन त्या मातीपासून भांडी बनवतो किंवा काही मूर्त्या बनवतो, तेव्हा त्याची उपयोगिता आपल्याला अधिक वाटायला लागते. म्हणजेच वस्तूच्या मूळ रूपामध्ये, मूळ आकारामध्ये बदल केल्यानंतर त्या वस्तूची उपयोगिता वाढते, तेव्हा त्याला रूप किंवा आकार उपयोगिता असं म्हणतात. त्यानंतर दुसरा प्रकार तो म्हणजे स्वामित्व किंवा धारण उपयोगिता. म्हणजेच वस्तूच्या मालकी हक्कामध्ये बदल झाल्यानंतर त्याची उपयोगिता जेव्हा वाढते तेव्हा त्याला स्वामित्व किंवा धारण उपयोगिता म्हणतात. म्हणजेच बघा, बाजारामध्ये अनेक प्रकारचे विक्रेते असतात. फळं विक्रेते असतात, भाजी विक्रेते असतात किंवा दुकानदार असतात. तर या सर्व विक्रेत्यांना ते जे वस्तू विकत असतात त्याची उपयोगिता फारशी वाटत नाही, पण त्यांच्याकडून जे ग्राहक ती वस्तू खरेदी करतात त्या ग्राहकांना त्या वस्तूची उपयोगिता अधिक वाटते. भाजी विक्रेत्याला त्या भाजीची उपयोगिता नाही असं नाही आहे. तो जी भाजी विकत असतो त्याची भाजी, किंवा जो फळ विक्रेता जे फळ विकत असतो त्याची उपयोगिता त्याला नक्कीच असते, पण त्याच्याही पेक्षा जे ग्राहक त्यांच्याकडून ते खरेदी करतात त्यांना त्याची उपयोगिता अधिक वाटत असते. तुम्ही बाजारामध्ये एखादा पुस्तक विक्रेता जर पाहिला तर त्या पुस्तक विक्रेत्याकडे त्याच्या दुकानामध्ये अनेक प्रकारची, अनेक लेखकाची, अनेक विषयावरची पुस्तकं तुम्हाला दिसून येतात. ती सगळीच तो वाचतो का? तर नाही वाचत. मग त्याच्याकडून तो पुस्तक खरेदी करून जो ग्राहक घेतो त्याच ग्राहकाला त्या पुस्तकांची अधिक उपयोगिता वाटते, कारण त्याला अनेक प्रकारचं ज्ञान त्या पुस्तकांमधून मिळतं. म्हणजे अशा प्रकारे या विक्रेत्यांपेक्षा ग्राहकाला त्याची उपयोगिता अधिक वाटते. तसंच जे डीलर असतात, जे की म्हणजे 4 व्हीलर 2 व्हीलरचे डीलर असतात, तर त्यांच्या बाबतीत हा अनुभव येतो. शोरूममध्ये त्यांच्याकडे बरेचसे वाहनं असतात जे विक्रीसाठी ठेवलेले असतात. ती सर्वच ते वापरतात का? नाही. ती ग्राहकांच्या विक्रीसाठी किंवा त्यांच्या नजरेत सहजासहजी पडावेत, ते आकर्षित व्हावेत म्हणून ठेवतात. पण जेव्हा ते ग्राहक खरेदी करतो तेव्हा त्या विक्रेत्यापेक्षा, म्हणजे त्या डीलरपेक्षा त्या ग्राहकाला त्या वाहनांची उपयोगिता अधिक वाटते. म्हणजेच मालकी हक्कामध्ये बदल झाल्यानंतर त्याची उपयोगिता अधिक वाटते. यालाच स्वामित्व किंवा धारण उपयोगिता असं म्हणतात. त्यानंतर तिसरा प्रकार तो म्हणजे काल उपयोगिता. वस्तूच्या उपभोग घेण्याच्या कालावधीमध्ये बदल झाला, काळामध्ये बदल झाला, वेळेमध्ये बदल झाला तर त्याची उपयोगिता वाढते, त्याला काल उपयोगिता असं म्हणतात. उन्हाळ्यामध्ये छत्रीची उपयोगिता आपल्याला फारशी वाटत नाही, पण त्याच छत्रीची उपयोगिता पावसाळ्यामध्ये अधिक वाटते. काळ बदलला, उपयोगिता वाढली. तसंच हिवाळ्यामध्ये आपल्याला थंड पेयाची किंवा आईस्क्रीमची याची उपयोगिता फारशी वाटत नाही, कारण वातावरण ऑलरेडी सगळीकडे थंड असतं. पण याच शीतपेयाची किंवा आईस्क्रीमची उपयोगिता आपल्याला उन्हाळ्यामध्ये अधिक वाटते, कारण सगळीकडे उष्ण वातावरण असतं. म्हणजे काळ बदलला उपभोग घेण्याचा की आपल्याला त्याची उपयोगिता वाढलेली दिसते. उन्हाळ्यामध्ये स्वेटर घालतो का आपण? नाही, म्हणजे त्याची उपयोगिता काहीच वाटत नाही. पण याच स्वेटरची उपयोगिता आपल्याला हिवाळ्यामध्ये अधिक वाटते. म्हणजेच उपभोग घेण्याचा कालावधी बदलला की त्याची उपयोगिता वाढते, त्याला काल उपयोगिता असं म्हणतात. त्यानंतर चौथा प्रकार तो म्हणजे स्थल उपयोगिता.
उपभोग घेण्याच्या स्थळामध्ये बदल झाला की त्याची उपयोगिता वाढते, त्याला स्थल उपयोगिता म्हणतात. आपण उष्णकटिबंधामध्ये राहतो, आपल्याला शीत कपड्यांची म्हणजेच स्वेटरची, उलन कपड्यांची उपयोगिता फारशी वाटत नाही. पण याच स्वेटरची उपयोगिता, उलन कपड्यांची उपयोगिता काश्मीरसारख्या बर्फाळ प्रदेशामध्ये किंवा हिमालयासारख्या बर्फाळ प्रदेशामध्ये आपल्याला अधिक वाटते, म्हणून त्याला स्थल उपयोगिता असं म्हणतात. उपभोग घेण्याच्या स्थळामध्ये बदल झाला की त्याची उपयोगिता वाढते. तसंच आपल्या अवतीभोवती आपण सपाट भूप्रदेशामध्ये राहतो आणि आपल्या अवतीभोवती ऑक्सिजन मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतं, आपल्याला त्याची उपयोगिता वाटत नाही. पण जेव्हा आपण उंच ठिकाणी जातो, एव्हरेस्ट शिखर जे काही सर करायला जातात किंवा आणखीन जे काही शिखर सर करायला जाणारे लोक असतात, तर त्यांना वर जसजसं जातील तसतसं त्यांना ऑक्सिजनची कमतरता भासते आणि त्यामुळे त्यांना ऑक्सिजनच्या सिलेंडरची उपयोगिता अधिक वाटते. तसं आपल्याला वाटत नाही. त्याचप्रमाणे स्क्युबा ड्रायव्हर जे असतात, म्हणजे जे समुद्राच्या तळाशी जाऊन स्विमिंग करत असतात किंवा संशोधन करत असतात, तर त्यांना देखील या ऑक्सिजन सिलेंडरची उपयोगिता अधिक वाटते. म्हणजेच उपभोग घेण्याच्या स्थळामध्ये बदल झाला की त्याची उपयोगिता वाढते, त्याला स्थल उपयोगिता असं म्हणतात. त्याचप्रमाणे पुढचा प्रकार तो म्हणजे सेवा उपयोगिता. समाजामध्ये असे काही घटक असतात, असे काही व्यक्ती असतात की त्यांच्या सेवेचा, त्यांच्या कौशल्याचा, त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजातील विविध स्तरावरील घटकांना होत असतो. त्याला सेवा किंवा सेवारूप उपयोगिता असं म्हणतात. याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, वकील आहेत, शिक्षक आहेत, या सर्वांचा समावेश होतो. तुमच्या समोर स्क्रीनवर चित्र दिसते, त्याच्यामध्ये एक फॅमिली दाखवली आहे. ती फॅमिली डॉक्टर बाबा आमटे यांची आहे. त्याच्यामध्ये मध्ये आहेत ते डॉक्टर प्रकाश आमटे, त्यांच्या दोन्ही बाजूला त्यांची दोन्ही मुलं आहेत, त्यांच्या दोन्ही सुना आहेत आणि त्यांच्या पत्नी आहेत. हे कुटुंब असं आहे की डॉक्टर बाबा आमटेंपासून आता ही तिसरी पिढी आहे त्यांची, की जे अविरतपणे आदिवासी समाजाची सेवा करत आहेत. म्हणजे त्यांच्याकडे असलेलं डॉक्टरी ज्ञान आहे. हे विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची मुलं, त्यांच्या सुना हे सर्व डॉक्टर आहेत. म्हणजे एवढं ज्ञान घेऊन, एवढं त्यांच्याकडे कौशल्य असून, एवढं उच्च शिक्षण घेऊन देखील ते आपली सेवा कुठं देत आहेत? आदिवासी भागामध्ये देत आहेत. म्हणजे त्यांची जी काही सेवा आहे त्याला आपण सेवारूप उपयोगिता असं म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे समाजामधील जे घटक आपल्या ज्ञानाचा, आपल्या कौशल्याचा उपयोग समाजाला सेवा देण्यासाठी करतात, त्याला आपण सेवा उपयोगिता किंवा सेवारूप उपयोगिता असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा प्रकार तो म्हणजे ज्ञान उपयोगिता. ज्ञान उपयोगितेमध्ये आपल्याला असं म्हणता येतं की उपभोक्त्याला एखाद्या वस्तूच्या वापराविषयी किंवा त्याच्या हाताळण्याविषयी जर ज्ञान नसेल तर त्याची उपयोगिता वाटत नाही. पण तेच ज्ञान, ते कौशल्य जर आपण प्राप्त केलो तर उपभोक्त्याला त्याच वस्तूची उपयोगिता अधिक वाटायला लागते. त्याला ज्ञान उपयोगिता असं म्हणतात. मोबाईल हाताळण्याचं ज्ञान लहान मुलांना नसतं, पण जसं ते शिकतात तेव्हा त्यांना त्याच मोबाईलची उपयोगिता अधिक वाटायला लागते आणि मोठं झाल्यानंतर ते आपल्याला ज्ञान शिकवायला लागतात. तसंच सायकलची उपयोगिता लहान मुलांना फारशी वाटत नाही, कारण त्यांना सायकल येत नसते. पण जेव्हा ते सायकल शिकतात तेव्हा ते आपल्याला सापडत नाहीत, एवढ्या दूरवर निघून जातात. बाईकची उपयोगिता म्हणजेच मोटरसायकलची उपयोगिता जर येत नसेल तर त्या उपभोक्त्याला त्याची उपयोगिता काहीच वाटत नाही. आता तुम्ही देखील कॉलेजमध्ये आहात, नुकतंच आता तुम्ही 18व्या वर्षामध्ये आलेला आहात, तुम्हाला तर लायसन मिळालेलं असतं, म्हणजे 12वी झाल्यानंतर मिळतं. मग तुम्हाला जर ही बाईक येत नसेल तर त्यामुळे तुम्हाला त्याची काही उपयोगिता वाटत नाही. पण एकदा का तुम्ही जर बाईक शिकलात, टू व्हीलर शिकलात, तर मग तुम्ही तुमच्या पालकांना देखील सापडत नाही, एवढी त्याची उपयोगिता तुम्हाला वाटायला लागते. यालाच ज्ञान उपयोगिता म्हणतात. म्हणजेच एखादी वस्तू वापरण्याविषयी, हाताळण्याविषयी जर कौशल्य ज्ञान प्राप्त केलं तर त्याच वस्तूची उपयोगिता आपल्याला पूर्वीपेक्षा अधिक वाटायला लागते. याला ज्ञान उपयोगिता असं म्हणतात. तर हे झाले उपयोगितेचे 6 प्रकार. याच्यानंतर आपलं उपयोगिता मापनाच्या काही संकल्पना बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली संकल्पना आहे ती म्हणजे एकूण उपयोगिता. एकूण उपयोगिताचा अर्थ एखाद्या उपभोक्त्याने एखाद्या वस्तूच्या अनेक नगांचा उपभोग एका पाठोपाठ एक असा घेतला तर त्या उपभोक्त्याला सर्व नगांपासून मिळालेल्या उपयोगितेची एकूण बेरीज म्हणजेच एकूण उपयोगिता होय. त्याचं सूत्र आहे TU = समेशन MU. TU याचा अर्थ टोटल युटिलिटी म्हणजेच एकूण उपयोगिता, आणि आडवा W याचा अर्थ सम म्हणजे बेरीज. कशाची? MU ची. म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत उपभोग घेतलेल्या सर्व नगांपासून मिळणाऱ्या सीमांत उपयोगितेची एकूण बेरीज जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला एकूण उपयोगिता मिळते. त्यानंतर दुसरी संकल्पना आहे ती म्हणजे सीमांत उपयोगिता. सीमांत उपयोगिता याचा अर्थ उपभोक्त्याने उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूपासून मिळालेली उपयोगिता होय, किंवा दुसऱ्या शब्दात उपभोग घेतलेल्या वाढीव नगापासून एकूण उपयोगितेत पडणारी भर
म्हणजेच सीमांत उपयोगिता. थोडक्यात उपभोक्त्याने एखाद्या वस्तूच्या अनेक नगांचा उपभोग एका पाठोपाठ एक असा घेतल्यानंतर शेवटच्या किंवा सीमांत नगापासून त्याला जितकी उपयोगिता मिळते ती त्याची सीमांत उपयोगिता असते. आणि त्याचं सूत्र आहे MUN = TUN - TU (N - 1). TUN विशिष्ट पातळीवरील एकूण उपयोगिता आणि TU (N - N) याचा अर्थ आधीच्या पातळीवर एकूण उपयोगिता. म्हणजे एखाद्या उपभोक्त्याने एखाद्या वस्तूच्या अनेक नगांचा उपभोग एका पाठोपाठ एक असा घेतला तर एका विशिष्ट पातळीवर त्याची एकूण उपयोगिता किती होती. समजा त्याने 5 नगांचा उपभोग घेतला तर असा विचार करा की त्याला चौथ्या नगापासून मिळणारी एकूण उपयोगिता किती होती ती लक्षात घ्या. त्याच्यानंतर 5व्या नगाचा उपभोग घेतल्यानंतर त्याला एकूण उपयोगिता किती वाढली, म्हणजे त्याच्या एकूण उपयोगितेमध्ये किती अंकांची भर पडली शेवटच्या नगापासून ती वजा करा, मग आपल्याला सीमांत उपयोगिता मिळून जाते.